अविनाश जाधवांचा एक मुद्दा मात्र मला निश्चितपणे आवडला आणि तो म्हणजे मराठी माणसानं उद्योग करावा यासाठी आम्ही त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतो. जर मराठी माणूस हा फक्त चाकरमानीच राहिला तर तो मुंबईच्या बाहेर जाणारच. आज तो मुंबईच्या बाहेर गेलाय, तो उद्या MMR म्हणवल्या जाणाऱ्याही रिजनच्या बाहेर फेकला जाईल. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही उद्योग करत नाही तोपर्यंत मराठी म्हणून बळकटीनं तुम्ही मुंबईत राहू शकणार नाही. तुम्ही दादरमध्ये घर घेण्याचं स्वप्न बघू शकणार नाही. गिरगावात तुम्ही टिकूच शकणार नाही. आणि त्यामुळे उद्योग महत्त्वाचा आहे. जोपर्यंत मराठी माणूस उद्योजक होत नाही तोपर्यंत तो मुंबईवर वर्चस्व कायमस्वरूपी राखू शकणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही राजकारण करताय, पण त्या राजकारणाला जर समाजकारणाची जोड असेल तर त्याचं स्वागत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? माझी एक इच्छा आहे आणि मी ज्या वेळेला 1 मेला दरवर्षी माझी एक पोस्ट असते आणि ती नेहमी असते, मराठी भाषा दिनी पण असते. आणि 1 मे महाराष्ट्रात लाखो करोडपती आहेत आपल्याकडे, जे कोणी शेतकरी असेल, म्हणजे नागपुरात गेलात तर तिथे शेती करणारा असेल, तुम्ही सातारा सांगली साईड त्या बाजूला गेलात तर तिथे फळभाज्या करणारे शेतकरी आहेत, जे घरचे श्रीमंत आहेत. मी प्रत्येक ज्याची परिस्थिती आहे अशा प्रत्येक मराठी माणसाला मी नेहमी रिक्वेस्ट करत असतो की मुंबईमध्ये एक छोटंसं घर घेऊन ठेवा आपलं. हे जे काही मुंबईमधलं वातावरण आहे ना, की मराठी माणसाचं मुंबई नाही आहे, तुमची लायकी आहे का मुंबईमध्ये राहायची? आपली काय लायकी आहे ती प्रत्येक मराठी माणसाने मुंबईमध्ये घर घेऊन दाखवली पाहिजे. माझं घर मुंबईमध्ये आहे आणि तो मराठी माणसाचं आहे. हजार लाखो मराठी माणसं आहेत. तुम्ही जर कधी सातारा सांगली साईडला गेलात ना, तुम्ही लोकांची घरं बघाल ना तर वेडी व्हाल. मोठे मोठे बंगलेत आत्ता अशी घरं आहेत ना की त्या घरातलं आतलं इंटेरियर 10 कोटीचं आहे. अगदी खरं आहे. मराठी माणसाजवळ पैसा नाही असं ज्यांना वाटतं आणि ज्यांना वाटतं आमच्या तुकड्यावर तुम्ही जगतात, त्यांना खरं त्यांनी महाराष्ट्र येऊन एकदा बघावं, त्यांना कळेल कोण बाजूचा ग्रामीण भाग बघावा, शहरी बघू पण नका. तर निश्चितपणे त्यांना उत्तर मिळेल की महाराष्ट्र विकास म्हणजे काय असतो ते निश्चितपणे ग्रामीण भागात गेल्यावरही दिसतो. पण हा विकास आपल्याला मुंबईत सिद्ध करून दाखवावा लागणार आहे आणि त्यासाठी कळकळ आहे. राजकारण होतं आहे, राजकारण हे समाजकारणाचाच एक भाग असतं आणि त्यामुळे ते समाजकारणाला धरून होईल अशी अपेक्षा करूयात. आणि आज अविनाशजी तुम्ही आलात, चर्चा केलीत, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आमची बाजू ऐकलीत. थँक्यू. आणि मराठीवर प्रेम करत राहा आणि मराठीची बाजू अशीच मांडत राहा, एवढीच तुमच्याकडे इच्छा आहे. थँक्यू.